मनसेनं शिवसेनेविरोधात 7 पैकी 6 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत। पाहूयात कोणत्या मतदारसंघात कशी लढत रंगणार आहे शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, बाळा नांदगावकर मनसे, अरविंद सावंत शिवसेना हे दक्षिण मुंबईत दोघेही उमेदवार असणार आहेत। बिग फाईट आदित्य शिरोडकर मनसे, राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईसाठी। उत्तर पश्चिम मुंबई महेश मांजरेकर तर गजानन कीर्तिकर शिवसेनेचे असतील। कल्याण डोंबिवलीत बघा, श्रीकांत शिंदे शिवसेनेचे तर राजीव पाटील मनसे। कल्याण डोंबिवलीत उमेदवार मनसेचे। नाशिकमध्ये डॉक्टर प्रदीप पवार मनसेचे तर हेमंत गोडसे शिवसेनेचे। शिरूरमध्ये अशोक खांडेभराड मनसे, शिवाजी आढळराव पाटील शिवसेना। मनसेनं 7 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेत। या 7 पैकी 6 ठिकाणी मनसेनं शिवसेनेविरोधात उमेदवार उभे केले। त्यापैकी 2009 साली मनसे शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी काय होती, ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर। दक्षिण मुंबईतनं बाळा नांदगावकर 1,59,729 मतं होती, तर मोहन रावले 1,46,118 मतं होती। दक्षिण मध्य मुंबई श्वेता परोळकर 1,08,341 मतं होती। सुरेश गंभीर या ठिकाणून उभे होते आणि त्यांची मतं होती 1,81,817। आणि उत्तर पश्चिम मुंबई शालिनी ठाकरे 1,24,000 मतं पडली होती, तर कीर्तिकरांना 2,15,533 मतं होती। वैशाली दरेकर कल्याणहून त्या ठिकाणी मतं पडली होती 1,20,063। तर आनंद परांजपे 2,12,476 या निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला होता। नाशिकमध्ये हेमंत गोडसे जे पूर्वाश्रमीचे मनसेच होते, आता ते शिवसेनेत गेले आहेत, तर त्यांची मतं होती 2,16,674। तर दत्ता गायकवाड शिवसेनेचे होते 1,58,251। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।